खूप लाभला आम्हाला त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांच्या मोठी म्हणजे आज या क्षेत्रामध्ये पाऊल टाकत आहे. काय 7 दिवस झाले, फक्त आज 7व्या दिवसामध्ये या क्षेत्रात येऊन 7व्या म्हणजे आज शनिवार 7 दिवसामध्ये ह्या क्षेत्रात पदार्थ वगैरे सहज तर त्यांनी एवढी काही मला संजीवनी साहेबांनी त्यांचे उपकार कधी विसरू शकणार नाही. मुख्यमंत्री साहेब, माननीय साहेबांचे त्या सर्वांच्या याच्यानं सहकार्याने आज इथं आलो. तुम्हाला कळकळीची विनंती असेल पत्रकार बंधू, आपण सर्व ह्याच एरियातले आहेत, तर मला नवीन असणारा सर्वांनी सहकार्य एवढी अपेक्षा आहे. इलेक्टिव्ह मेरिट आहे त्याला आम्ही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी द्यावी आणि त्या दृष्टीनं आमचे नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे राजेंद्र वानखेडे साहेबांना उमेदवारी देण्यात आली. आणि राजेंद्र वानखेडे साहेबांचं जे काम आहे आणि त्यांचा जे दृष्टिकोन आहे, पदावर नसताना सुद्धा त्यांनी सांगितलं की कोविडच्या काळामध्ये अतिशय चांगला एक उद्यान असं विकसित केलेलं आहे. तर असा त्यांचं जे आता जाहीरनाम्यातून म्हणजे त्यांची तयारी बघा की हिमायतनगरचा सर्वांगीण विकास करावा हाच त्यांचा दृष्टिकोन आहे. इथं जे अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम आणावी, इथले रस्त्याचे सुशोभीकरण करावे, इथले जे नागरिकांच्या समस्या ताबडतोब सोडवाव्या, इथं उद्यान चांगल्या पद्धतीनं उभारावं, मॉर्निंग वॉक साठी वॉकिंग ट्रॅक उभारावा, असे खूप काही. सर्वप्रथम मी तुमच्या पत्रकार बांधवांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो की आम्ही एका तासामध्ये तुम्हाला बोललो सर्वजण हजर झाले, त्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. सर्वप्रथम आता हिमायतनगरचा विकासाचा चेहरा करण्यासाठी आपल्या नांदेड जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री लाडकी अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्व लाभल्यामुळं आणि हिमायतनगरच्या जनतेचं माझ्यावर असलेलं प्रेम या सर्व गोष्टीमुळे मी आज ह्या निवडणुकीवर नगरपंचायतच्या निवडणुकीत उभा आहे. आणि मला खात्री आहे की हिमायतनगरची मायबाप जनता प्रचंड बहुमताने मला निवडून देऊन हिमायतनगरचा विकासाचा चेहरा पूर्ण करण्यासाठी मला साथ देते. आपले कोणते मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर आपण मतदान मागणार आहोत? मुद्दे काय सर्व मुद्देच आहेत. हिमायतनगर मुद्दा नाही असेल सर्व मुद्देच मुद्दे आहेत. रोडचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे. प्रश्न नाही असं काहीच नाही. एक सुद्धा म्हणजे सुविधा म्हणून हिमायतनगर काही नाहीत. सर, आज माननीय आमदार बाबुराव कदम केळीकर यांचा दौरा झाला आणि त्यांनी असं म्हटले की भाजपसोबत आणि शिंदे शिवसेना गटासोबत युती झाली होती, पण माननीय माजी मुख्यमंत्री साहेबांनी ऑन टाईम भारतीय जनता पार्टीचा उमेदवार देऊन त्यांच्यासोबत खेळ केला. याबद्दल काय सांगता? ह्या गोष्टीमध्ये मला काही तथ्य वाटत नाही. आम्ही साहेबालाच मानतो. आमचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब होते, त्यांनी आम्हाला आदेश दिला निवडणुकीला उभे राहा आणि तुम्हाला यशस्वी करण्याचं काम आमचं आहे, म्हणजे तुमचा विकास चेहरा आहे, त्यामुळे आम्ही निवडणूक राहतो. बाकी काय झालं कशामध्ये ते आम्ही त्याच्यावर आम्ही काही भाष्य करू शकत नाही. सर, आज शिंदे गटाचे आमदार यांनी त्यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रामू ठाकरे यांना नाव घोषित केलं आणि काँग्रेस पक्षाचे पण उमेदवार आहेत. त्यांच्याबद्दल काय सांगणार की तुमची लढत कोणासोबत असणार? माझी लढत कोण समोरचा व्यक्ती आहे त्याच्याशी नाही. माझी लढत मी स्वतःच आम्ही विकासाचा चेहरा घेऊन समोर जाणार जनतेसमोर आणि आम्ही काय करणार आणि आमचा जे वचनामा तुम्हाला जे सांगितलं आमचं वचन आहे, त्या वचनामाप्रमाणे जनतेपुढे जाणार. समोरचा उमेदवार कोण आहे काय आम्हाला त्याशी काही संबंधच नाही. आमचं विकास आम्ही एक ब्ल्यूप्रिंट विकासाची ब्ल्यूप्रिंट घेऊन जनतेसमोर जाणार. आमचा विकास काय करणार हे आम्ही सांगणार. तर आपली नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये किती उमेदवार रिंगणात आहेत? एक नगराध्यक्ष मी आणि माझ्यासोबत 10 उमेदवार, एकूण 11.